पुण्यातील देहू रोड येथे डी-मार्ट जवळील सर्व्हिस रस्त्यावर आज रविवारी सकाळी भीषण अपघात घडलाय। भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर अपघात आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गाच्या कामासाठी मुख्य रस्ता हा बंद करण्यात आला। परिणामी डी-मार्ट समोरील सर्व्हिस रस्त्याचा वापर पर्यायी मार्ग म्हणून केला जात आहे। मात्र या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असून आता तो प्राणघातक ठरतोय। गेल्या 2 दिवसात या भागात अनेक लहान मोठे अपघात झालेत। आज रविवारी सकाळी सुमारे 9:30 वाजल्याच्या सुमारास दीपक साहू हा तरुण शिंदे पेट्रोल पंपाच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना साई द्वारका सोसायटी समोर पाठीमागून आलेल्या डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघात एवढा भीषण होता की दीपकचा जागीच मृत्यू झाला। हा हृदयद्रावक प्रकार पाहून नागरिकांनी संताप अनावर केलाय। साई द्वारका आणि परिसरातील रहिवाशांनी महामार्ग रोखून धरत अवजड वाहनांना सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक थांबवण्याची मागणी केली। नागरिकांनी रस्ता पूर्ण बंद करून वाहने जुन्या मुंबई पुणे मार्गावर वळवण्याची मागणी पोलिसांकडे केली। या घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अपघात आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे। तसेच या प्रकरणाचा पुढील तपास देखील देहू रोड पोलिसांकडून करण्यात येत आहे।